वसई विरार महानगर पालिका क्षेत्र में 15 जनवरी को मतदान होने वाला है। इस मतदान की पूरी तैयारी के लिए प्रशासन पूरी तरह से सज्ज है। प्रशासन की पूरी तैयारियां हो चुकी है। इसके लिए हम लोगों ने 1335 मतदान केंद्र निश्चित किए हुए हैं, जिसमें से 1095 मतदान केंद्र जो ग्राउंड फ्लोर पे रहेंगे, 218 जो मतदान केंद्र वो फर्स्ट फ्लोर पे रहेंगे और 22 मतदान केंद्र जो पार्टीशन में रहेंगे। इस मतदान केंद्र पे हमने सब जो आवश्यक सुविधाएं जैसे पानी, छाव, वॉशरूम, हैंडीकैप लोगों के लिए जो भी है व्हील चेयर, रैम्प, ये सब सुविधाएं की हुई है। हमारे पास में अब तक फाइनली 547 नॉमिनेशन पेपर आए हुए हैं। मतलब 547 उम्मीदवार यहाँ से इलेक्शन कंटेस्ट करेंगे और उनके लिए मतदान जो है वो 15 जनवरी को होगा। इस इलेक्शन के लिए हमने 9 जगह पे टेम्पररी स्ट्रांग रूम बनाई हुई है। ये इस 9 जगह से मतदान जो हमारी टीम है ये अपने मतदान केंद्र पे जाएंगी। मतदान होने के बाद इसी जगह पे वापस आ जाएगी और ये सब होने के बाद में रात में ये स्ट्रांग रूम से मुख्यालय में ईवीएम आ जाएगी, वहाँ पे काउंटिंग किया जाएगा। इस इलेक्शन के लिए प्रशासन ने काफ़ी तैयारी की हुई है और मुझे मतदारों से आग्रह है कि वो आके अपना मतदान अवश्य करें और इस लोकशाही के उत्सव में हिस्सा ले, ये मैं आह्वान करना चाहता हूँ। इसके लिए स्वीप द्वारा हम लोग कोशिश कर रहे हैं। हम लोगों ने होटल एसोसिएशन को भी बुलाया हुआ था, उनको कहा था कि ये जो परसेंटेज बढ़ने के लिए आप भी कुछ मदद कीजिए। तो उन्होंने मुझे कहा है कि जो लोग मतदान करके आएंगे उनके लिए हम 15% डिस्काउंट देंगे। उसके बारे में वो भी अपने तरफ से घोषणा जल्दी करेंगे। रिक्शा यूनियन, केश कर्तनालय की जो यूनियन है उन्होंने भी बोला हुआ है कि जो लोग मतदान करेंगे उनके लिए हम लोग रिक्शा में कुछ कंसेशन देंगे, डिस्काउंट देंगे। केश कर्तनालय वालों ने भी बोला हुआ कि हम लोग भी मतदान किए हुए नागरिकों के लिए अगर वो हमारी सेवा लेना चाहते तो उसके लिए हम लोग डिस्काउंट देंगे। इसके अलावा जो महानगर पालिका की बस सेवा है, परिवहन सेवा है, उसमें जिन लोगों को टिकट निकालना पड़ता है उनके टिकट में भी अगर वो मतदान करते हैं तो हम लोग 50% डिस्काउंट देंगे। मुझे उम्मीद है कि इससे मतदान का जो परसेंटेज है वो काफ़ी बढ़ेगा। और मैं फिर एक बार सबको आह्वान करता हूँ, सबको रिक्वेस्ट करता हूँ कि आप आइए, अपना जो मतदान का हक है उसके लिए आप जागरूक होइए और मतदान करके इस लोकशाही के फेस्टिवल को सेलिब्रेट कीजिए। धन्यवाद। सर, एक सवाल है कि जो मतदान है वो क्या चारों ईवीएम के बटन दबाने के बाद ही पूर्ण माना जाएगा कि 3 दबाने पर भी पूर्ण माना जाएगा? नहीं, एक तो आपको उम्मीदवार को वोट देना पड़ेगा। 4 बटन दबाए बिना ये जब तक बीप आवाज़ नहीं आता तब तक वो मतदान पूरा नहीं होगा और अगला वाला मतदान अंदर नहीं जा पाएगा। क्योंकि क्या हो जाएगा, अगर वो बीप आवाज़ आए बिना बाहर आ जाएगा तो अगले वाले मतदार को मतलब एक्टिवेट नहीं हो पाएगा। जब तक बीप आवाज़ नहीं आएगा तो अगले वाला मतदार एक्टिवेट नहीं होगा। अगर वो मतदान करना नहीं चाहता है तो नोटा भी दबा सकता है, उसके लिए नोटा की सुविधा दी गई है। तो उसको किसी भी हालत में जहाँ 4 उम्मीदवार चुनना है वो 4 बटन दबाना ही है। एक तो उम्मीदवार को वोट देना है या नोटा को वोट देना है। जब तक ये 4 पूरा मतलब बटन दबा के मतदान प्रक्रिया पूरा नहीं होगा तब तक अगले वाले के लिए वो ईवीएम एक्टिवेट नहीं हो पाएगा। सर, दूसरी बात ये है कि जहाँ पे पैनल में कम कैंडिडेट हैं तो वहाँ पे क्या अलग से ईवीएम रहेगा कि सेम ईवीएम में ही उस कैंडिडेट का नाम रहेगा? यहाँ पर हमने अभी जो कैलकुलेट किया हुआ है, हमारे पास में जो है कि 18 जगह पे सिर्फ दो बैलेट यूनिट, ईवीएम मतलब कंट्रोल यूनिट से सेम रहेगा। सवाल सिर्फ बैलेट यूनिट का है, उस पर कौन से कलर आएंगे वो मैंने आपको बताया। तो एक जो बैलेट यूनिट है उसमें 16 जगह पे नाम डाल सकते हैं। तो जहाँ पे अगर 5 उम्मीदवार है, 5 उम्मीदवार होगा, छठा नोटा आएगा, फिर बीच में एक गैप आएगा तो आगे के 5 फिर आएंगे, फिर नोटा आए, तो ये 2 उम्मीदवार का एक ही बीयू में हो जाएगा। तो ऐसे हमने कैलकुलेट किए हुए। तो ऐसा हमारा ऐसा है कि 18 जगह पे सिर्फ 2 बीयू रहेंगे और 2 बीयू में 4 कलर की मतपत्रिका रहेगी। 7 जगह पे 3 बीयू रहेंगे और 4 जगह पे 4 बीयू रहेंगे। सर, एक मत पढ़ने के लिए कितना समय का कैलकुलेशन किया गया है कि चारों बटन दबने के बाद वो एक्टिवेट हो जाएगा?
नहीं, ये देखो कितना मतदाता चाहे उतना समय ले सकता है, रिजनेबल होना चाहिए। कुछ लोग जल्दी करेंगे, कुछ लोग बाद में करेंगे। तो इसके लिए इलेक्शन कमीशन ने एक तरतूद किया हुआ है कि जो मतदान समाप्त के टाइम में जो भी वोटर लाइन में खड़े हैं उनको लास्ट से एक टोकन देके उनका मतदान जितने भी देर चलता है उतने देर होने चलेगा। तो ऐसा कैलकुलेट करने की कोई आवश्यकता नहीं, कोई 3 मिनट में करेगा, कोई 5 मिनट करेगा। तो मुझे लगता है कि 5-6 मिनट में तो होना चाहिए 4, क्योंकि लोग पहले से ही डिसाइड करके जाएंगे किसको मतदान करना है। वहाँ जाके नाम पढ़ के तो करेंगे नहीं, क्योंकि उनकी सूची जो है मतदान उम्मीदवार कौन है इसके नाम तो बाहर भी लगाए जाते हैं। सर एक और सवाल है, एक सवाल और है सर, ये मतदान केंद्र कितने बजे सुबह से स्टार्ट होगा और शाम का जो आधिकारिक टाइम होगा वो कितने बजे तक का होगा? मतदान होगा शुरू 7:30 बजे से और शाम को 5:30 बजे। अगर कोई मतदाता नहीं होगा खड़ा तो 5:30 बजे ख़त्म हो जाएगा, पर 5:30 बजे अगर 100 लोग खड़े हैं तो 100 लोगों का मतदान होने तक मतदान केंद्र खुला रहेगा। नमस्कार, मी मनोज कुमार सूर्यवंशी, आयुक्त वसई विरार महानगरपालिका। आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये आपलं स्वागत करतो। येत्या 15 तारखेला जे मतदान होणार आहे 15 जानेवारीला, त्यासाठी संपूर्ण प्रशासन सज्ज आहे। त्याची माहिती देण्यासाठी मी तुम्हाला बोलवलेलं आहे। आपल्याकडे एकूण 29 प्रभाग असून 115 उमेदवार आपल्याला निवडून द्यायचे आहेत। 1 ते 28 मध्ये 4 उमेदवार निवडून द्यायचे आणि 29 प्रभागामध्ये 3 उमेदवार आपल्याला निवडून द्यायचे आहे। यासाठी आपण एकूण 1335 मतदान केंद्रांची निश्चिती केलेली आहे। या 1335 मतदान केंद्रांपैकी शक्यतो आपण असा प्रयत्न केलेला आहे की मतदान केंद्र ग्राउंड फ्लोअरला असतील। या मतदान केंद्रांपैकी 1095 मतदान केंद्र जे आहेत ते ग्राउंड फ्लोअरला आहेत। 218 मतदान केंद्र आहे ते पहिल्या मजल्यावर आहे, पण हे पहिल्या मजल्यावरचे पण जे मतदान केंद्र आहे त्या ठिकाणच्या इमारतींना लिफ्ट आहे याची आम्ही खातरजमा केलेली आहे। त्याच्यामुळे अपंग व्यक्ती वगैरे किंवा जे वृद्ध व्यक्ती असतील त्यांच्यासाठी गैरसोय होणार नाही। याशिवाय 22 ठिकाणी आम्ही पार्टिशन करणार आहोत, त्या पार्टिशनमध्ये आपण मतदान घेणार आहोत। आमच्याकडे जे नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले आहेत ते एकूण 547 नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले आहेत आणि या 547 उमेदवारांमधून आपण अंतिमतः 115 नगरसेवक निवडणार आहोत। या ठिकाणी मला सांगायला आनंद वाटतो की आपले ज्या आरोंनी स्क्रुटिनी केलेली आहे किंवा आरोंनी जे काम केलेलं आहे ते आपल्याकडे एकही कोर्ट केस झालेली नाही। कोणी उमेदवार किंवा त्याचे समर्थक या नामनिर्देशन पत्र स्वीकृतीबाबत कोणी कोर्टात न गेल्यामुळं आपल्याला ती बाब आपल्या इथे आढळलेली नाही। आपल्या मतपत्रिका ज्या EVMच्या मतपत्रिका आणि पोस्टल बॅलेट मतपत्रिका या आपण गव्हर्नमेंट प्रेसमधून छापून घेतलेल्या आहेत। पोस्टल मतदानासाठी आपण 8, 9, 10, 11 जानेवारीला विशेष मोहीम राबवतो आहे। जे कर्मचारी आम्ही इलेक्शन ड्युटीवर घेतलेले आहेत त्यांच्यासाठी ही पोस्टल बॅलेट पेपरची सुविधा उपलब्ध राहणार आहे आणि ज्या लोकांनी अजून अर्ज भरले नसतील त्यांना परत एकदा विनंती करतो की त्यांनी ट्रेनिंगच्या द्वारे किंवा 11 तारखेपर्यंत आमच्याकडे अर्ज भरावे, त्यांना पोस्टल बॅलेट दिलं जाईल आणि त्यांचं पोस्टल मतदान त्या करू शकतील। या इलेक्शनसाठी एकूण 11,26,400 मतदार आपल्याकडे आहेत। मागं मी आपल्याला बोललो होतो की दुबार मतदारांबद्दल। दुबार मतदार जे होते आपल्याकडे 52,000 मतदार होते, त्यांच्या नावापुढे स्टार केलेलं आहे आणि याच्यापैकी आपण जवळपास 23-24 हजार मतदारांशी संपर्क साधून जे दुबार मतदार आहेत त्यांच्याकडनं आपण चौकशी केली की याच्यातले स्वतंत्र किती आणि दुबार किती, तर आपल्याला 11,082 मतदार हे स्वतंत्र आढळलेले आहे। म्हणजे ते नावं सारखे आहेत पण हे लोक वेगळे आहेत आणि साधारणतः 10,000 मतदार जे आहेत ते दुबार आढळलेले आहेत। त्याच्यापैकी 5,158 लोकांनी आम्हाला फॉर्म भरून दिलेले आहेत, बाकीच्या लोकांनी फॉर्म ते मतदान केंद्रावर भरून देतील आणि मतदान करतील। या ठिकाणी आपण स्ट्रॉंग रूम जी तयार केलेल्या 9 ठिकाणी तयार केलेल्या शहरामध्ये, या 9 ठिकाणी ज्या स्ट्रॉंग रूम आहे त्या शाळांमध्ये आहे। त्या शाळेच्या ग्राउंडमधनंच आपलं सगळं इलेक्शनचा स्टाफ आणि इलेक्शन मटेरियल हे डिस्ट्रीब्यूट होईल। त्या ठिकाणाहून बसेसमधनं हे सर्व कर्मचारी जे आहेत ते मतदान केंद्रावर राहतील। 14 तारखेला ते मतदान केंद्रावर पोचतील, मतदान केंद्रावर मुक्काम करतील। 15 तारखेला मतदान झाल्यावर ते परत सर्व साहित्य आणि EVM जे आहे ते घेऊन
या 9 केंद्रांवर परत येतील रिसिव्हिंग सेंटरवर. या ठिकाणी सर्व EVM आणि साहित्य गोळा झाल्यावर रात्री उशिरा ते मुख्यालयाच्या ठिकाणी आणण्यात येईल आणि एकत्रित काउंटिंग करण्यात येईल. या ठिकाणी जो आपण स्टाफ नेमलेला आहे, एकूण 7,700 लोक हे मतदान केंद्रावर काम करतील. बॅक ऑफिसमध्ये साधारणतः 500 लोक काम करतील आणि 1,000 पोलीस काम करतील. असं 10,000 लोक या इलेक्शनसाठी काम करणार आहे. एवढी मोठी यंत्रणा आपण कामी लावलेली आहे. त्यासाठी सर्व मतदारांनी मतदान करणं आवश्यक आहे. तर माझी आपल्याला विनंती आहे की आपणही मतदारांना आवाहन करा की आपण मतदानासाठी नक्की या म्हणून. या ठिकाणी स्वीपद्वारे आम्ही लोकांना जनजागृती करायचा प्रयत्न करतो आहे. यासाठी जे महानगरपालिकेचे होर्डिंग आहे त्या ठिकाणी आम्ही मतदान करा म्हणून जाहिराती लावलेल्या आहे, त्या आपण बघितल्याच असतील. त्याशिवाय आम्ही पथनाट्याद्वारे रेल्वे स्टेशन, बस स्टँड आणि गर्दीच्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेले आहे. थिएटरमध्ये पण आपण पाहिलं तर कुठलाही पिक्चर सुरू होण्याच्या आधी लोकांना आपण आवाहन करतो आहे की आपण मतदान करा. आणि या ठिकाणी आपण एक विशेष कार्यक्रम हाती घेतलेला आहे की आपण सकाळी हॉटेल असोसिएशनवाले बोलवले होते आणि त्यांना आपण विनंती केली की तुम्ही मतदानाचा टक्का वाढा म्हणून हातभार लावा. तर त्यांनी मला तोंडी सांगितलेलं आहे की ते जे लोक मतदान करून हॉटेलमध्ये जातील त्यांच्या बिलामध्ये ते 15% सवलत देणार आहेत. दुसरं, आम्ही रिक्षा असोसिएशनलाही बोलवलं होतं. रिक्षा असोसिएशननी सकारात्मक प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे. त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की जे मतदार मतदान करतील ते ज्या ठिकाणी भाड्यामध्ये आम्ही त्यांना जे काही सवलत द्यायचं आहे ते आम्ही जाहीर करू म्हणून. तिसरं, केश कर्तनालय असोसिएशनला आम्ही बोलवतो आहे. जे लोक मतदान करतील त्यांना केश कर्तनालयावाल्यांकडनं सवलत मिळेल याबाबत आम्ही तयारी करतो आहे. त्याशिवाय आमच्या महानगरपालिकेची जी बस सेवा आहे त्या बस सेवेमध्ये आम्ही तर महिलांना फुकट प्रवास आहे, ज्येष्ठ नागरिकांना फुकट आहे, दुर्धर आजाराने ग्रस्त फुकट आहे. याच्याशिवाय जे लोक राहिलेले आहेत त्या लोकांना पण भाड्यामध्ये आम्ही 50% सवलत देणार आहोत. त्या ठिकाणी दाखवलं तर तेवढा पुरावा यासाठी पुरेसा राहील. तर शेवटी ही सर्व व्यवस्था करायला आम्ही अतिशय मेहनत घेतलेली आहे. प्रशासन सज्ज आहे. आता फक्त सर्व मतदारांनी येऊन मतदान करणं आवश्यक आहे. यासाठी सर्वांना आपल्यातर्फे आवाहन करा आणि आमची तयारी मतदानाची पूर्ण झालेली आहे. या ठिकाणी आम्हाला जे EVM मिळालेले आहेत ते EVM आपण पालघरवरून घेतलेले आहेत. 30% EVM आपण राखीव ठेवतो आहे. यासाठी आम्हाला जे EVM कमी पडले काल इलेक्शन कमिशन धुळे कलेक्टरकडनं घ्यायचे आम्हाला आदेश दिलेले आहेत आणि धुळ्यावरनं पण राहिलेले EVM आपल्याला पूर्ण मिळतील आणि आपल्याला EVMची कमतरता भासणार नाही याची आम्ही दक्षता घेतलेली आहे. त्याशिवाय जे काही इलेक्शनसाठी सामान लागतं, जे साहित्य लागतं ते सर्व आम्ही पूर्णपणे प्रोक्यूर केलेलं आहे आणि हे साहित्य वाटपाच्यात आम्ही 14 तारखेला सकाळी ते वाटप करणार आहोत. तर याबद्दल आता सर्व कर्मचारी आम्ही ट्रेन केलेले आहेत. आता या कर्मचाऱ्यांना एक हँड्स ऑन EVM म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्यांनी येऊन EVM कसं वापरायचं हे EVMचं ट्रेनिंग आम्ही 8, 9, 10ला आम्ही तिथं करणार आहोत. त्या ठिकाणी RO स्वतः ते ट्रेनिंग झोनल ऑफिसरमार्फत देतील. आपल्याकडं आपण एकूण 108 झोन केलेले आहेत आणि 108 आपल्याकडे क्षेत्रीय अधिकारी आहेत. हे क्षेत्रीय अधिकारी वाहनाद्वारे ते मतदानाची जी टीम आहे ती मतदान केंद्रावर घेऊन जातील आणि मतदान झाल्यावर या टीमला परत आपल्याकडे रिसिव्हिंग सेंटरला घेऊन येतील. हे झाल्यानंतर आपण 16 तारखेला सकाळी जे मतदान करणार आहोत ते एकाच ठिकाणी करणार आहोत. त्याला आपण कलर कोड केलेले आहेत आणि एकाच वेळेला 115 म्हणजे 29 प्रभागातले 115 वॉर्डचं आपण मतमोजणी एकाच वेळेला सुरू करणार आहोत आणि मला वाटतं की 10ला सुरू झाल्यावर दुपारी 2 वाजेपर्यंत चित्र आपलं स्पष्ट होईल. धन्यवाद.